त्यांना ही पत्रिका दिली ना तर आपुलकी वाटते आणि आपलेपणा वाटते की लोकांना मान अपमान खूप असतो लग्नाच्या ह्याच्यात, तो आपल्याला जपायचा असतो. ती पत्रिकेचं बॉक्स तर लोक टाकून देणार, पण आम्ही काय केलं की खाली जो बेस आहे त्याला ट्रे बनव. तिथं देर आर स्पेसेस की आपण तिथे कॉस्ट वाचवू पण शकतो आणि वाढवू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो. आजच्या आपल्या पॉडकास्ट सिरीजचं नाव आहे थाटामाटात पण कमी खर्चात लग्न सोहळा कसा करायचा. आणि या सिरीजच्या अंतर्गत आपण पहिला विषय घेतला आहे तो म्हणजे लग्नपत्रिका. आणि लग्नपत्रिकेवर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे सौमित्रजी वैद्य यांना. हे एक डिझाईन एक्सपर्ट आहेत आणि गेल्या 11-12 वर्षांपासून ते डिझायनिंग फील्डमध्ये कार्यरत आहेत. इक्विपमेंट डिझायनिंग, इंडस्ट्रियल डिझायनिंग, ऑटोमोटिव्ह डिझायनिंग, ग्राफिकल डिझायनिंग अशा डिझायनिंगच्या वेगवेगळ्या एरियाजमध्ये त्यांनी 100हून अधिक प्रोजेक्ट्सवर ग्लोबल लेवलवर काम केलं आहे. तर आपण आज त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. सौमित्रजी, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारेन की मिनिमलिस्ट डिझाईन असा एक सध्या प्रकार ट्रेंड होत आहे, तर हा प्रकार नक्की काय आहे आणि मिनिमलिस्ट डिझाईनचा वापर करून आपण लग्नपत्रिका कशी बनवू शकतो? मिनिमलिस्ट डिझाईन म्हणजे कमीत कमी गोष्टींमध्ये चांगल्यात चांगला इम्पॅक्ट, हा आपल्याला अंडरस्टँड झालेला एक प्रकार आहे. आज आपली लग्नपत्रिका जी आपण सांस्कृतिक पद्धतीने बनवतो ती आहे आयव्हरी शीटवर लाल रंग. पण आता ह्याला एनहान्स करायचं असेल तर नवीन पद्धती आलेल्या आहेत. आपण टाईपफेस वापरला किंवा आपण छान एक साधा लोगो केला आपल्या लग्नाचा, विच कॅन गो व्हायरल ऑन युअर ट्रेंडिंग ऑल्सो, तर आपण आयव्हरी शीट आणि टाईपफेस, एक लोगो आणि एक कलर या संगतीने आपण मिनिमलिस्ट डिझाईन करू शकतो. सौमित्रजी, एक डिझायनरच्या नजरेतून जे महागडं मटेरियल असतं की बॉक्सेस असतात, काही एनव्हलप्स असतील किंवा अजून काही एक्झॉटिक मटेरियलचा वापर न करता कमी खर्चात असं कोणतं मटेरियल आपण वापरू शकू की आपली लग्नपत्रिका अट्रॅक्टिव्ह होईल? आणि तसंच काही लोकांचं असंही म्हणणं असतं की मला एकदम प्रीमियम पत्रिका बनवायची, तर या दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता ॲज अ लग्न जर का ठरलेलं आहे तर लग्न म्हटल्यावर खर्च हा आलाच, खर्च झालाच पाहिजे. पण खर्च कुठे करावा हे आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो. पत्रिकेमध्ये पण तसंच आहे. तुम्ही एका कुठल्याही दुकानात गेलात तर तुम्हाला एक 100 डिझाईन दाखवेल आणि 100 प्रकार दाखवेल, पण आपल्याला राईट चॉईस कशी करावी की एक आयव्हरी पेपर आहे, लाल रंग आहे, हे जर का तुम्ही ठरवलं तर तो तुम्हाला कमीत कमी खर्चात पडू शकतो. 40 रुपयापासून 4,000 पर्यंत पत्रिका अवेलेबल आहे. पण त्याच्यात फरक काय असतो की प्रत्येक पत्रिकेत प्रिंटिंग कॉस्ट ही असते ती वाढते किंवा पेपर क्वालिटी ही वाढते. आपण आज बेसिकली एक कार्ड पेपर किंवा आयव्हरी कार्ड पेपर जर वापरला तर त्याच्यात लाल, हिरवा किंवा गोल्ड कलर ठेवून सुद्धा तुम्ही प्रीमियम लुक आणू शकता. नाहीच तर तुम्हाला अजून मोठं काहीतरी प्रीमियम करायचं असेल तर रॉयल ब्ल्यू कलर घ्या किंवा रॉयल वेल्वेट कलर घ्या, त्याच्यावर गोल्ड किंवा ग्रे कलरनी फॉन्ट लिहा, उत्तम प्रतीचा एक पत्रिका बनू शकते. त्यामुळे कॉस्ट येणारच, पण ती कशी व्यवस्थित करा हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्यातून जर का तुम्ही रेफरन्सेस घेतले की आता आपल्याकडे पिंटरेस्ट असा फॉर्मॅट आहे किंवा कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गेलात आणि तुम्ही एक पत्रिका बघितली, बर्थडेच्या पत्रिका बघू नका, लग्नाच्या पत्रिका बघा त्या कशा आहेत. कारण लोक हल्ली पत्रिका म्हणून काही टाकतात. इन्व्हिटेशन कार्ड इज नॉट अ पत्रिका. पत्रिका म्हटल्यावर लाल रंग आणि आयव्हरी व्हाईट किंवा गोल्डन व्हाईट हा आपला सांस्कृतिक विषय आहे, तर ते नक्की बघा. नाहीतर इन्व्हिटेशन ऑफ अ बर्थडे अँड युअर लग्न पत्रिका शुड नॉट लुक द सेम. हा माझा टेक आहे. ही तुम्ही खूपच चांगली आयडिया सांगितली आहे. ह्यावरून एक मला नवीन प्रश्न सुचतोय की आपल्याला बजेट कन्स्ट्रेंट्स मेंटेन करायचे आहेत पण रॉयल लुक हवाय, तर यासाठी तुम्ही कोणकोणते कलर्स सजेस्ट कराल? सिम्पल रॉयल ब्ल्यू किंवा वेल्वेट कलर घ्या. त्याच्यावर तुमचा फॉन्ट म्हणजे अक्षर ही ग्रे किंवा गोल्डमध्ये लिहू शकता. गोल्ड प्रिंटिंग पण होतं आजकाल. गोल्ड फॉइलिंगला जाऊ नका. या थोड्या टेक्निकल टर्म्स आहेत, पण तुम्हाला प्रिंटर नेहमी ह्या समजेल. नाहीतर एक साधं आपला गणेश मूर्ती मिळते ती लावली तरी सुंदर दिसेल. ओके, मग आता हा जो डिजिटल जमाना आहे, लोक असेही म्हणतात की आपण लिमिटेड पत्रिका छापूया आणि एक व्हिडिओ पत्रिका बनवूया, तर ह्या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सांस्कृतिक दृष्ट्या आपल्याला पत्रिका ह्या थोड्या छापायलाच लागेल. 10 पत्रिका छापा किंवा 20 पत्रिका छापा, पहिली पत्रिका ही आपल्याला देवळात जाऊन द्यावी लागते. सो
जेव्हा आपण 10 किंवा 20 पत्रिका छापतो, सगळेच टेक्नो सॅव्ही नाही आहेत. आपण व्हिडिओ पण बनवा, पण पत्रिका ह्या 10 ते 15 तरी छापल्याच पाहिजेत. काही लोक आहेत, काही नातेवाईक आहेत, आपले दूरवर असतात, त्यांच्याकडे एवढा व्हॉट्सॲपचा जमाना असला तरीही ते त्या टेक्नोला पोचले नाहीयेत. तर त्यांना ही पत्रिका दिली ना, तर आपुलकी वाटते आणि आपलेपणा वाटतं. जसं काही तुम्ही त्यांच्या घरी जाऊन ही पत्रिका दिली, जरी ती पोस्टाने आली तरीही त्यांना तो फिलिंग येतो, असं माझं म्हणणं आहे. व्हिडिओ करा आणि व्हिडिओमध्ये 4 टिप्स आहेत, त्या मी देऊ इच्छितो. तुमचे इमेजेस असावे, पण थोडे कार्टून फीलमध्ये असावे. अगदी तुमचे फोटो नका टाकू. वर्ड्समध्ये थोडे हलते पिक्चर ठेवले तरी चालेल, म्हणजे थोडंसं लाईट प्ले केलात किंवा साधंसं एक जिफ केलं, GIF म्हणतात, जे ग्राफिक इंटरफेस असतं, ते केलं तरी चालेल. म्हणजे लोक पटकन डाउनलोड करून लक्षात राहील. आणि नवीन आता आलेलं आहे की रिमाइंडर तुमचा झाला पाहिजे, तर ते एक ॲडिशनल आलेलं आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप केलं तरी हे लक्षात ठेवा की 10 ते 15 पत्रिका छापल्याच पाहिजे. आता तुम्ही एक जो मुद्दा मांडलात आपुलकीचा, एक आपलेपणा वाटला पाहिजे. तर एखाद्या पत्रिकेच्या डिझायनिंगमध्ये समजा कॅलिग्राफीचा यूज केला किंवा जसं तुम्ही लोगो म्हणालात, तर हा आपलेपणा आणण्यासाठी अजून आपण काय ह्या गोष्टी त्या पत्रिकेत घालू शकतो? कॅलिग्राफी किंवा स्वतःच्या अक्षरात लिहिलेलं तुम्ही प्रिंट पण करू शकता आजकाल. म्हणजे मी आता काहीतरी आयपॅडवर रेखाटलं आणि म्हटलं की तुम्ही नक्कीच यावे किंवा नमस्कार असं जरी लिहिलं आणि त्या माणसाचं नाव लिहिलं त्या कॅलिग्राफीमध्ये, तरी उत्तम आपुलकीपणा वाटू शकतो. कारण त्याला वाटेल की अरे आपल्यासाठी इन्व्हिटेशन आलेलं आहे. तुम्ही प्रिंट केलं तरी चालेल, पण नक्की लिहा. आयपॅडचा वापर करा किंवा आपल्या आज फोनमध्ये पण कॅलिग्राफी येते. त्यामुळे जिथे AI आलेलं आहे, तिकडे टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि तिकडे आपण फक्त इनपुट करायची गरज आहे. राईट. आणि मला एक सांगा सौमित्रजी, की काही काही पत्रिका मी बघतो, एस्पेशली ज्या रुरल एरियाजमधल्या आहेत, की नातेवाईकांचे अमुक मामा, तमुक मामा, काका, आजोबा, पणजोबा सगळ्यांची मोठी लिस्ट असते. म्हणजे ती पत्रिका आहे का बुकलेट आहे हेच कळत नाही. तर एक सिंगल पेज पत्रिका असावी की मल्टिपल पेजेस असले तरी चालतील, पण मग तुम्ही अशा पद्धतीने ते मांडा. ह्याबद्दल तुम्ही काय सजेस्ट करा? आता हा चांगला मुद्दा आहे. काही लोक नावं पण ऍड करायचे असतात आणि काही लोकांचे जे व्हेन्यू लांब असतो, डेस्टिनेशन वेडिंग आजकाल खूप ट्रेंडिंग आहे, तर तिकडेच ते लोकांचं हळदी पण असते, त्यांचं संगीत पण असतं आणि त्यांना लग्न पण समारंभ करायचा असतो. तर बुकलेट जेव्हा कराल तेव्हा एक एक कार्ड करू शकता आणि सगळ्यांची नावं ॲड करण्यापेक्षा त्या लोकांना कुठेतरी असं मेन्शन करा छोट्या अक्षरात की हां तुमचं तुमचं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा की लोकांना मान अपमान खूप असतो लग्नाच्या ह्याच्यात, तो आपल्याला जपायचा असतो. त्या अक्षर थोडी छोटी राहू दे, पण नाव नक्की येऊ द्या. सौमित्रजी, आता आपण जी चर्चा केली की आपण बजेट कन्स्ट्रेंट्स मेंटेन करून कशी पत्रिका बनवायची हे बघितलं. पण समजा एखादा तुमच्याकडे जर आला आणि त्यांनी सांगितलं की मला प्रीमियम पत्रिकाच बनवायची, म्हणजे एस्पेशली सेलिब्रिटी मॅरेजेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर बॉक्स असतो, मग एखाद्या देवाची मूर्ती असते, मग त्याबरोबर काहीतरी एक डेकोरेशनचा पीस असतो वगैरे वगैरे. तर अशा एकदम प्रीमियम म्हणजे बजेट कन्स्ट्रेंट्स नाहीच आहेत आणि आपल्याला प्रीमियम लोकांपर्यंत अरे क्या बात आहे, मस्त पत्रिका बनवली आहे, हे लोकांच्या मनात यायलाच पाहिजे, अशी रिक्वायरमेंट जर घेऊन कोणी जर तुमच्याकडे क्लायंट आला तर तुम्ही काय सजेस्ट कराल? चांगला प्रश्न आहे हा. परत आता ह्या पत्रिका ज्या असतात त्या वेगळ्या डिझाईन केल्या जातात. त्याच्यात एक बॉक्स बनवला जातो, त्याच्यात एक प्रोडक्ट ॲड केलं जातं, त्याच्यात काही असू शकतं. एक समजा साबण आहे किंवा एक स्वीट आहे, हे ॲड करू शकतो आपण. पण इट डिपेंड्स की ती पत्रिका किती दिवस लांबणार आहे आणि ती पत्रिका कुठे जाणार आहे. प्लस डिझायनिंगमध्ये ह्याच्यात बऱ्याच गोष्टी ॲड होतात. जसं आपण म्हटलं की आता सांस्कृतिकदृष्ट्या देव आपण ॲड करतो किंवा काहीच्या ह्याच्यात आपण हत्तीचं डेकोरेशन, काहीचे आपण जे देवळं आहेत त्यातलं काहीतरी एक इन्स्पिरेशन घेऊन त्या पत्रिकेच्या बॉक्सला डिझाईन करतो. हा प्रत्येक पॉईंट ह्याच्यात ॲड होतो. बॉक्स नुसतंच बनलं जात नाही, तर बॉक्सला डेकोरेशन आणि बॉक्स ओपन करताना त्या माणसाला येणारं फिलिंग हे आपण त्याच्यात मायने राखतो. आणि युजर एक्सपिरियन्स इथे खूप इम्पॉर्टंट आहे. नुसतंच बॉक्स पाठवलं, कोरं बॉक्स पाठवलं तर त्याने काही होणार नाही आहे. पण ते बॉक्स तेवढंच डेकोरेटिव्ह, आयदर गोल्ड लिफिंग किंवा पेस्टल कलर्स किंवा
छान थोडे राजस्थानी कलर्स किंवा आपण म्हणतो ते आयव्हरी कलर्स असले तरी गोल्ड लिफिंग असलं पाहिजे. तर थोडं प्रीमियम म्हणजे हे 1000-1500 रुपयाला पासून सुरुवात होते. इट कॅन गो टू 2000, 3000, 5000 अप टू मार्केट रिक्वायरमेंट. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की कॉस्ट कुठे इन्कर करायची, तर देर आर स्पेसेस की आपण तिचे कॉस्ट वाचवू पण शकतो आणि वाढवू शकतो. आणि हल्ली सस्टेनेबल जे लिव्हिंग म्हणतात तिथेही आपण हे बॉक्स इनकॉर्पोरेट करू शकतो. म्हणजे लाकडी बॉक्स असतं असं नाही, तर इथे एक सस्टेनेबल लुक असतो ते आपण बनवू शकतो. तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देऊ इच्छितो की आम्ही अशी एक पत्रिका केली होती. तर लोकांना काय करायचं होतं की ती पत्रिकेचा बॉक्स तर लोक टाकून देणार, पण आम्ही काय केलं की खाली जो बेस आहे त्याला ट्रे बनवला. तो लेदरचा ट्रे तुम्ही वरचा बॉक्स काढून फेकून देऊ शकता. इट्स अप टू यू. तुम्हाला ठेवायचं असेल ठेवू शकता, पण तो ट्रे तुम्ही रोजच्या चहा, ग्लास किंवा काहीही इतर गोष्टींसाठी वापरू शकता ॲज अ डेकोरेशन पीस और ॲज अ युटिलिटी. सो दॅट वॉज माय टेक ऑन हाऊ यू शुड मेक अ पत्रिका. म्हणजे ही खूप चांगली आयडिया आहे की पत्रिकेचा बॉक्स जे आपल्या इकोसिस्टमला डॅमेज होणार नाही आणि परत त्याचा रियूज कसा आपण करू शकतो. हे खूपच इंटरेस्टिंग एक उदाहरण तुम्ही आम्हाला सांगितलं. सौमित्रजी, तुम्ही आज जे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तर त्याचा नक्कीच आपल्या व्ह्युअर्सना उपयोग होणार आहे, नक्कीच त्याची मदत होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करू शकता किंवा आता तुम्हाला स्क्रीनवर सौमित्रजींचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिसत आहेत, तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. सौमित्रजी, तुम्ही इकडे आलात आणि आमचं मार्गदर्शन केलं याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू राजाजी फ्रॉम 7 राऊंड्स इन्फोटेनमेंट. मला बोलवल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन आम्ही पुढेही आपल्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचणारच आहोत. आणि तुमच्याकडनं हे विषय, हे व्हिडिओज मिस होऊ नये यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन देखील क्लिक करा. जय हिंद, जय भारत.